गुड मॉर्निंग. ब्रेकफास्ट करायला आम्ही थांबलो होतो इंदापूरमध्ये बिकॉज आम्ही चाललेलो आहोत अकलूजला सयाजीराजे वॉटर पार्कला जाण्यासाठी. आता आम्ही जस्ट अकलूजला पोहोचलेलो आहोत. सयाजीराजेमध्ये पार्कच्या दिशेने एंटर करतोय. आता अजून गेलो नाही. चला जाऊया आता आतमध्ये. एंटर करताना मी दाखवेल पूर्ण. इथे पे अँड पार्क ती फॅसिलिटी आहे. आता आम्ही एवढं 1300-1400 रुपये तिकीट देतोय म्हटल्यानंतर तुम्ही आम्हाला पार्किंगची फॅसिलिटी तरी ॲटलिस्ट फ्री द्यायला हवी आहे ना. तिकीट घेऊन आतमध्ये एंटर करतोय. वेलकम टू सयाजीराजे पार्क. सुरुवातीला मेन गेटने आपण जेव्हा एंट्रन्स एंट्री करतो तेव्हा इथे खूप छान राजे महाराजांच्या काळातले घोड्यावरती सैनिक वगैरे बसलेले, लहान मुलांसाठी कार्टून, अशा खूप छान प्रतिकृती ठेवलेल्या आहेत ज्या खूप अट्रॅक्टिव्ह वाटतात एंट्रन्स पॉईंटला. इथे हा फोटोग्राफी सेक्शन आहे. आपण जेव्हा पूलमध्ये एन्जॉय करतो तेव्हा त्यांच्या कॅमेरामॅन थ्रू आपले खूप छान छान फोटोज क्लिक केलेले असतात जे इथे शूट केले जातात. आणि जेव्हा आपण एक्झिट करतो तेव्हा आपल्याला दाखवले आणि पे केल्यानंतर दिलेही जातात. हा एक असा सेक्शन आहे जेव्हा कोणी अकलूजला सयाजीराजे वॉटर पार्कला येतात इथे कोणी फोटोशूट करत नाही असं होतच नाही. आणि जेव्हा आतमध्ये येतो तेव्हा एकदम खेडेगावातली प्रतिकृती. इथे महिला चुलीवरती भाकरी बनवत आहे. तिथं चुलीवरती भाजी, जात्यावरती दळण दळणे, त्यानंतर अजून बऱ्याच गोष्टी होतात. तुळशीला पाणी घालणे, सकाळच्या वेळी खेडेगावामध्ये गुरांना रानात जाण्यासाठी सोडलं जातं ते काही आहे. त्या खूप छान अशा प्रतिकृती इथे दाखवण्यात आल्या होत्या. आपल्याला जर मोठ्या माणसासाठी ब्रेकफास्ट घ्यायचा असेल तर आपल्याला तो परचेस करावा लागतो. आणि जर लहान चाइल्डसाठी असेल तर तो त्यांनी त्या तिकीटमध्येच इन्क्लुडेड दिलेला असतो. सो त्यांच्यासाठी ब्रेकफास्ट हा फ्री आहे. मग आमच्यासोबत एकच लहान मुलगा चाइल्ड होता, आमचा नानू. सो त्याच्या कुपनवरती आम्हाला एक ब्रेकफास्ट होता, तो आम्ही घेतला. बोटिंग सेक्शनला चाललो आहे आम्ही. आता बोटिंग करून घ्यायचं आहे. पूल चालू व्हायला अजून अर्धा तास टाईम आहे. 12ला पार्क चालू होतं. त्या अगोदरच हा अडल्टसाठी तर नाही, बट ब्रेकफास्ट आणि बोटिंग या दोनच गोष्टी आहेत. बोटिंग सेक्शनला आम्ही जस्ट उतरत आहोत. आता बोटिंग करणार आहोत. ब्रेकफास्ट या सगळ्या गोष्टींमध्ये थोडासा टाईम गेला. बोटिंग टाईम. बोटिंग नंतर मग पूल वगैरे आतमधले एरिया चालू होतात आणि आम्ही तिकडे जाणार आहोत. सगळ्यात अगोदर बोटिंग करून घेऊया. हे बोटवरचं जॅकेट आहे. सो साईजनुसार तिथे डिव्हिजन दिलेले असतात. इकडे मोठ्या माणसांचे आहेत आणि दुसऱ्या साईडला लहान मुलांचे आहेत. सगळ्यात पहिल्यांदा आपण जॅकेट वेअर करून घेऊयात. जॅकेट दिलं आहे. बोट पलटी झाली आणि बुडलं तर वाचण्यासाठी, सगळ्यांनाच होता येत नसतं आणि सेफ्टीसाठी म्हणून पण हे जॅकेट दिलेलं आहे. खूप हेवी वाटतं हे जॅकेट घालायला. बोटिंगला सेल्फ ड्राईव्ह आहे. आपणच चालवायची. बोटिंग करत मध्यंतरी आलो आहे. बोटिंग करून पाय दुखायला लागले. बोटिंग डन. अरे जॅकेट झाली. खाऊन जातो कारण लंच टाईम 2 वाजता आहे ना.
12 वाजून गेले तरी अजून वॉटर पार्क चालू झालेला नाही. आम्ही बसले वेटिंगसाठी. चेंज करून झाले, आता आम्ही चाललेलो आहोत पूलमध्ये. जेवणामध्ये बुफे पद्धत आहे, तुम्ही बघू शकता. आपण प्लेट घ्यायची, लाईनने उभं राहायचं. त्यांचा तो डायनिंग सेक्शन असतो, त्यांचे ते लोक वाढायला असतात. जेवणाची क्वालिटी पण छान असते, अनलिमिटेड असतं. त्यांचा पायनॅपल शिरा तो खूप टेस्टी असतो. आता बसलोय आम्ही स्विंग चेअरमध्ये.
5 वर्षातील जी लहान मुलं आहेत त्यांच्यासाठी ते टॉय ट्रेन होती, खूप छान होती. ती फक्त लहान मुलांसाठीच होती. पण मला बसवायचं मराठी समजतं का? मी जाणार आहे लगेच.
तो लहानपणी म्हणायचे आपल्याला. त्या नवीन पाळणं चालू झालं का नाही उतरल्या. फायनली द ट्रिप इज ओव्हर. अकलूजचा वॉटर पार्क, त्यातले सगळे पाळणे, फूड वगैरे सगळं एन्जॉयमेंट. आता आम्ही निघालेलो आहोत आमच्या घरी जाण्यासाठी. बाय बाय.